गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू PVP ट्राईब. हा आमचा पहिला व्लॉग आहे, सो प्लीज सपोर्ट. सगळ्यात आधी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. गणपती बाप्पा मोरया. त्यानंतर आम्ही तिकडं कॅबमध्ये बसून निघालो. कॅबमध्ये थोडा टाईमपूर्वी आईजवळ होता, नंतर त्याच्या पापाजवळ होता. अशी आमची कॅबची जर्नी होती. पहिला स्टॉप होता माझ्या बहिणीकडे. तिथून आम्ही निघालो तिच्या घरी. सो त्याच्या काकांना सुट्टी नव्हती, सो आम्ही पोचलो. आणि हे चिनू, पूर्विक आणि चिनू त्याची कझन सिस्टर भेटले. ते खूप हॅप्पी झाले भेटून. मग दोघांचाही नंतर फुल मस्ती मूड होता घरात, एकदम पॉझिटिव्ह वाईब. तिथेच आम्ही लंच पण केलं. घरचं जेवण इज ऑलवेज द बेस्ट. लंचनंतर आम्ही निघालो वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान, मुंबई. पूर्विक वॉज सुपर एक्सायटेड. आज जायच्या आधीच झेब्राला पाहून पूर्वी खूप खुश झाला. इट्स नॉट अ रिअल झेब्रा बट स्टील इट मेड हिम व्हेरी हॅपी. तिथेच त्याने मंकी मामा, भालू, झेब्रा बघत एन्जॉय करत होता. आज जायची इच्छा नव्हती, सो त्याच्या पापाने त्याला बोले चल आणि उचलून घेऊन गेले. तो खूप रडत होता, त्याला नव्हतं जायचं आतमध्ये तिथे. पण आम्ही आतमध्ये गेल्यानंतर कावळे समोर आले, जणू ते पूर्वीसाठी वेलकमलाच उभे होते. पूर्वी कावळ्यांसोबत पहिल्यापासूनच खूप छान खेळतो, सो तिथेच तो खूप खेळायला लागला. त्याला पुढे यायचंच नव्हतं. पुढे आम्हाला हत्ती बघायचा होता, लायन बघायचा होता, पण पूर्विक वॉज नॉट रेडी टू वॉक ऑल्सो. सो मग मी त्याला उचलून घेतलं आणि मग आम्ही असं निघालो चालत. तर तिथे त्याला घोड्याचा स्टॅच्यू दिसला. बघाल तर तो खूप जास्ती एन्जॉय करत होता घोडा बघून. त्याला तिथूनही पुढे यायचं नव्हतं. नंतर आम्हाला तिथे समजलं की लायन आणि हाती हे दोन्ही प्राणी सध्या नाही आहेत गार्डनमध्ये. सो आम्ही थोडं नाराज झालो, बट ठीक आहे, टायगर होता. बाकी जे काय आहे ते आम्ही ठरवलं मस्त एन्जॉय करूयात. नंतर मग आम्ही पुढे गेलो तर तिथे पूर्विकचा फेवरेट फुल टाईम एंटरटेन असलेला आपला बंदर मामा होता. तर बंदर मामा बघून पूर्विक तर नाचूच लागला होता तिथे. नंतर बियर झोपला होता, सो तोही आम्हाला नाही पाहायला भेटला. मग पुढे चालत आम्ही गेलो तर तिथे वाघ होता. वाघ पाहण्यासाठी खूप लोकांची गर्दी होती. खूप लोक लहान मुलांना दाखवत होती उभं राहून, पण मी तुम्हाला दाखवते. वाघसुद्धा आम्ही बघितला, तो झोपला होता. मग पुढे चालत गेलो, कॅफे होतं तिथे कोल्ड कॉफी पिली. नंतर चालत पुढे गेलो. पूर्विकला तिथे पेंट दिसत होत्या वॉलमध्ये आणि तो तिथेच बघत होता ॲनिमल्स आणि सांगत होता हे काय हे काय हे काय. त्याला खूप एन्जॉय होत होता तो सुद्धा. देन त्याला चालत थोडं पुढे गेलो तर आम्हाला त्याचं फेवरेट माकड दिसलं. माकड होते तिथे खूप डिफरंट जातीचे माकड होते. छोटी पिल्लं होती. झालं खुश झालं लगेच की चला माकड तरी आहे. मग तिथे बघायला गेलो तर खूप